आहे। राज्य शासनाने महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण 2025 जाहीर केले आहे। या धोरणांतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे। ग्रीनफील्ड जहाज बांधणी क्लस्टर प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल। उपक्षेत्र तिसरे, ऊर्जा आणि शाश्वतता। 2047 पर्यंत 75% स्वस्त ऊर्जा मिळविण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे। यासाठी ऐकून घ्या, राज्यात सौर, पवन आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना दिली जात आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यात 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांच्या बिलमध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी फरवरी 2026 पर्यंत 32,656 कोटी रुपये वितरित केले आहे। सन 2026-27 मध्ये 20,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जिल्ह्यात अंतर्गत एकूण 16,000 मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,349 मेगावॉट क्षमता कार्यान्वित झाली असून डिसेंबर 2026 पर्यंत 10,000 मेगावॉट अतिरिक्त क्षमता निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण 6,63,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। कुसुम घटक ब योजनेअंतर्गत अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। मला सांगण्यास आनंद वाटतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या 1 महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे। आतापर्यंत 4,57,000 घरगुती ग्राहकांनी 1,735 मेगावॉट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर स्थापित केले आहे। या ग्राहकांना 3,200 कोटी रुपये सबसिडीचा लाभ देण्यात आलेला आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना स्मार्ट योजना मंजूर केली आहे। या योजनेत 5 लाख लाभार्थ्यांसाठी 665 कोटी रुपयाचे अनुदान राज्य शासन देणार आहे। राज्याची पुढील 10 वर्षाची स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज विचारात घेता महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 2035 जाहीर करण्यात आलेले आहे। त्या अंतर्गत 2029 पर्यंत 50% व सन 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे। या धोरणामुळे राज्यात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून राज्यात वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून 15,600 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे। उदयनचंद जलविद्युत प्रकल्प विकसनाच्या धोरणांतर्गत आतापर्यंत एकूण 55 उदयनचंद प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे 78,215 मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे। या प्रकल्पामधून 4,16,000 कोटीची गुंतवणूक व 1,28,000 रोजगार निर्मित होणार आहे। सद्यस्थितीत 6 प्रकल्पाचे कामे सुरू झाले असून त्यातून 10,300 मेगावॉट क्षमता निर्माण होणार आहे। राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी किमान 33% क्षेत्र वन व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे। पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल। उपक्षेत्र चौथे, पाणी व्यवस्थापन। सन 2047 पर्यंत
पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेसाठी सुनिश्चिती केली जाईल. प्रत्येक नागरी आणि ग्रामीण स्तरीय स्वराज संस्थाचे जललेखा परीक्षण करून शाश्वत पाणी वापर संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. डिजिटल प्रमाणित आणि ऑनलाईन जलसंपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 TMC अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कारवाई सुरू आहे. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13,497 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7,465 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या सुमारे 2,213 कोटी रुपयाच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे. बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता नीरा करा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर्व अन्य धोके निवारणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वळविण्याच्या कामाचा समावेश आहे. हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन 2026 मध्ये एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दृष्टीने पिण्याचे पाणी राखून ठेवणे तसेच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारणच्या योजनेच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व वैरण विकासाकरिता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील. जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरामध्ये सुमारे 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमाअंतर्गत नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे. स्तंभ 3 सर्वसमावेशक उपक्षेत्र पहिले सामाजिक न्याय व कल्याण. विजन डॉक्युमेंट 2047 द्वारे सर्वसमावेशक विकास साधताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व बालकांसाठी सुरक्षित आणि पोषणक्षम वातावरणाची हमी, महिला नेतृत्वाखालील उद्योजकता वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनाची खात्री तसेच शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आज मी जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्याच्या शासनाच्या संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटकाकरता कार्यक्रमाकरता
23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारशीनुसार समुचित लाभ देण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, ठक्कर बाबा आदिवासी विकास कार्य योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विंधन विहिरी व सौर पंप हा घटक वन क्षेत्रालगतच्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी अनुदेय करण्यात आलेला आहे. कातकरी, कोलाम, माडिया या आदिम जमाती तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखून ठेवण्यात येणार आहे. सन 2026-27 मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटके